7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. जसं आपण सगळेजण जाणतोच की योगाभ्यास ह्या मनाच्या आणि आपल्या स्वास्थ्यासाठी एक छान उत्तम उपाय सांगितला गेलेला आहे. योगाभ्यासामुळे शरीर, मन, बुद्धी त्याचबरोबर भावना यांमध्ये समन्वय साधून आपल्याला एक मनाची जी चंचलता आहे त्यामध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःला आपल्याला उतरवायचं असेल, साधारण आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचं युग आहे हे आपण सगळेच जण म्हणतो. स्पर्धा त्यांच्यासाठी असते, त्याच्यानंतर हे धावपळीचं असतं. विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मेंटल स्ट्रेस असतो, त्यांच्याही मनावर एक प्रकारचा ताण असतो. तो ताण बऱ्याचदा असा असतो की तुम्ही अभ्यासाचं टेन्शन म्हणा किंवा स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट रँक मिळवण्याचं म्हणा किंवा मला एखादी ही गोष्ट पाहिजे, हा जो ताण आहे हा ताण कुठेतरी आपल्याला कमी करण्यासाठी आपण योगाभ्यासा नक्कीच उपयोग केला पाहिजे. योगाभ्यासाच्या नियमित सरावाने आत्मविश्वास तर वाढतोच, त्याचबरोबर स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स आणि मनावरचं जे स्ट्रेस आहे ते कमी व्हायला मदत होते. तर चला अशा या योगाभ्यासाची सुरुवात आपण आजच्या या सेशन पासून करूया. मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही रोज नियमित योगाभ्यासाचा सराव करा, त्याचबरोबर तुमच्या मुलांना सुद्धा ह्या सरावाची एक आवड निर्माण करून द्या. तर सुरुवात करूया आजच्या या योगाभ्यासासाठी. मुलांना सुद्धा तुम्ही इथे घेऊन बसलात तर खूप छान. त्यांच्या सुद्धा आपण म्हणजे त्यांच्या वाढीसाठी, उंचीसाठी म्हणा किंवा बुद्धिमत्ता एकाग्रतेसाठी आपण आजचा हा सराव करतोय. तर सगळ्यांनी इथे नक्कीच जॉईन करा आणि सुरुवात करूया आपण छोट्याशा ओंकाराच्या ह्याच्यापासून, उच्चारापासून. तर सुरुवातीला आपण बसताना मुलांना सिटिंग पोश्चर शिकवणं खूप गरजेचं आहे. जे आपल्या बालमनावर जे आपण संस्कार करतो तेच आपण शरीरावर सुद्धा संस्कार करतो. इथे एक मी गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की 12 वर्षाच्या खालील मुलांनी योगाभ्यास करायचा आहे म्हणजे योगामधली, आसनामधली एखादी पोज करायची आणि ती सोडून द्यायची. तिथे त्यांना टिकवायची गरज नाहीये, त्यांनी तिथे स्थिर थांबावं ही अपेक्षा आपण करू नये. म्हणजे एखादं पोश्चर करावं आणि ते सोडून द्यावं, का तर त्यांच्या पूर्णपणे हाडांची वाढ झालेली नसते. 12 वर्षा पुढील मुलांनी आवर्जून योगाभ्यासाचा सराव म्हणजे एक एक आसन कमीत कमी असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही 10 सेकंदापासून 3 मिनिटापर्यंत तरी टिकवण्याचा प्रयत्न करावा. तर 12 वर्षाच्या मुलांनी आवर्जून योगाभ्यास करावा. छोट्या मुलांनी सूर्य नमस्काराचा सराव करावा आणि छोट्या छोट्या प्राणायामाने त्याचा हळूहळू अभ्यास वाढवावा. तर मी इथे मुलांसाठी प्राणायाम सांगणार आहे जे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतील, जे आपण शास्त्रयुक्त पद्धतीने जे म्हणतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं असेल. का तर ह्या मुलांची इनहेल एक्झेल जे आहे, जी ब्रीदिंग टेक्निक आहे ती इन्क्रीज करण्यासाठी. तर सुरुवातीला आपण बसण्यापासून सुरुवात करणार आहोत. सो मराठी, हिंदी, इंग्लिश येते तिन्ही पण भाषा थोडेफार मिक्स करून मी वापरेल, जेणेकरून बाकीच्या भाषिक लोकांना सुद्धा ते समजायला खूप सोपं जाईल. ओके, सो वी विल स्टार्ट अवर टुडेज सेशन. सो वेलकम एवरीवन अगेन. होप सो सगळेजण आले असतील. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला आपण बसताना पद्मासनामध्ये बसायचंय. हम पद्मासन में बैठेंगे. पद्मासन एनी कंफर्टेबल क्रॉस लेग पोजिशन. सिट इन युअर कंफर्टेबल क्रॉस लेग पोजिशन लाईक पद्मासन, अर्ध पद्मासन, सिद्धासन. कुठल्याही एका ध्यानपूर्वक स्थितीमध्ये तुम्हाला बसायचंय. तर आपण इथे पद्मासनामध्ये बसलोय. पद्मासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही मांड्या, गुडघे जमिनीवर टेकलेत का ह्याची आधी खात्री करून घ्या. दोन्ही साईडला तुमच्या इक्वल बॅलन्स आहे का हे पण एकदा चेक करून घ्या. आणि त्यानंतर हळूहळू आपण वरच्या भागाकडे जाणार आहोत. तुम्हाला कमरेपासून वरचा भाग हळूहळू वर उचलायचा आहे. बॅक ऍब्सोल्युटली स्ट्रेट ठेवायची आहे. तुमची पाठ कधी सरळ राहणार जेव्हा तुम्ही पोट थोडंसं आत घ्याल आणि मागच्या बाजूनी जे आपलं क्रॉसिंग बोन आहे, ज्याला आपण टेल बोन म्हणतो, ते तुमच्या बटक्स मध्ये फिक्स जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला स्पाइन स्ट्रेट व्हायला मदत होईल. तर हे आपण थोडंसं पोट आत घ्यायचंय, छाती फुगवत छान बसायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचे खांदे. हल्ली आपण या पद्धतीने काम करतो. मुलं कंटिन्यू स्क्रीन टाइम त्यांचा असतो 10-12 तास, तो सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करा.
स्क्रीन टायमिंगमुळे पण डोळे खराब होण्याची शक्यता असते, त्याच्यावर भावनांवर सुद्धा खूप सारे परिणाम होण्याचे कारण असतात. तर इथे आपण सुरुवात करणार आहोत बसण्यापासून. तर आपण छातीपर्यंत आलोय, छान उचललंय स्वतःला. सिट टॉल, रोटेट युअर शोल्डर देन डाऊन. खांदे वर उचलत मागच्या बाजूला ढकलायचे. रोटेट युअर शोल्डर देन डाऊन. अप्लाय इन ध्यान मुद्रा. जेंटली क्लोज युअर आयज. हळुवारपणे डोळे बंद करायचे. छान दीर्घ श्वास घ्यायचाय, सोडायचाय. आपण म्हणणार आहोत ओंकार 3 आवर्तन. संकल्प करा, पुढील 1 तास मनोभावे श्रद्धापूर्वक योगाभ्यासाला अर्पण करेल. माझ्या मनामध्ये मोठ्यांबद्दल आदर, छोट्यांबद्दल प्रेम आहे. मला कुणाचा राग नाही, द्वेष नाही, माझा कोणी शत्रू नाही. हे ईश्वर, मी चुकत असेल तर मला क्षमा कर. नेहमी चांगल्या कार्यासाठी प्रेरित कर. नेहमी ह्या पद्धतीने स्वतःला तुम्ही अफर्मेशन देत जा. प्रार्थना. सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. हळूच दोन्ही हात एकमेकांवर घर्षण करा. दोन्ही हात डोळ्यांवरनं चेहऱ्यावरनं फिरवत हळूच नमस्कार करा. आपले इष्ट देवतेची प्रार्थना. मोठ्यांना नमस्कार. आणि सुरुवात करूया आजच्या आपण योगाभ्यासाच्या सत्राला. तर सुरुवात आपण करणार आहोत बेसिक वॉर्मअप पासून. तर दोन्ही पाय सरळ ठेवायचे. दोन्ही पाय सरळ ठेवत आपण सुरुवात करूया अँकल स्ट्रेचिंग पासून. अँकल स्ट्रेचिंग साठी बसण्याची पद्धत बघा. दोन्ही हात साईडला आहेत, दोन्ही पाय छान सरळ आहेत. पायांमध्ये तुम्ही बऱ्याचदा हे बघा, ही बाजू अशी असते, तर ही बाजू आपल्याला पूर्णपणे अशी खेचून घ्यायची आहे. आउटर एज जी आहे ती ओढून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे ढकलायचं. फिटचं डॉर्सी फ्लेक्शन करायचंय. फिटचं डॉर्सी फ्लेक्शन केल्यानंतर आपण करणार आहोत आता अँकल स्ट्रेचिंग. 1 2 3 4 5. रोटेशन 1 2 3 4 5. चेंज 1 2 3 4 5. नी रोटेशन साठी हातामध्ये छान पकडायचंय. 1 2 3. अँटी क्लॉकवाइज 1 2 3. चेंज युअर साइड. फिंगर्स इंटरलॉक करून प्रॉपर गुडघ्याच्या तिथे पकडले आणि खालून छान एक मोठा सर्कल. 1 2 3. चेंज 1 2 3. आता आपण करूया नौका संचलनासन. नौका संचलनासाठी अंगठ्या आतल्या बाजूला, त्यावरनं बोट. श्वास घेत मागे जायचं, श्वास सोडत. 1 2 3. Downward 1. Downward to upward direction 2 3. वेल. दोन्ही पायांमध्ये छान अंतर घ्या. आपण करणार आहोत चक्की चालन. चक्की चालनासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर, हात एकमेकांच्या जवळ. श्वास घेत मागे जा. 1 2 3. अँटी क्लॉकवाइज 1 2 3. व्हेरी गुड. दोन्ही पाय बटरफ्लाय मध्ये जवळ घ्या. तिथली आसन. तिथली आसन. फिंगर्स इंटरलॉक करा. पाय जवळ घ्या. सुरुवात करूया बटरफ्लाय तिथली आसन. ह्यामध्ये
सुद्धा आपण असे बसतो किंवा असे बसतो. ज्या मुलांचे मांड्या किंवा आपल्या मोठ्यांचे सुद्धा खाली जात नसतील तर आवर्जून त्याचा अभ्यास करा, नियमित अभ्यास करा. शक्य झाला तर तुमच्या खाली इथे तुम्ही छोटीशी चादराची धुरी किंवा पिलो घेऊन केलं तरी चालेल. 1 2 3 चेंज. 1 2 3 बटरफ्लाय सोडून द्या. त्यानंतर आपण करूया हस्तसंचलनासन. हस्तसंचलनासाठी फिंगर स्ट्रेचिंग. अंगठा आतल्या बाजूला. 1 2 3 रोटेशन. 1 2 3 चेंज. 1 2 3 एल्बो स्ट्रेचिंग. 1 2 3 साइड. 1 2 3 रोटेशन. 1 2 3 चेंज. 1 2 3 व्हेरी गुड. दोन्ही हात छान गुडघ्यांवर ठेवा. मानपाठ कंबर सरळ ठेवा. नेक्स्ट स्ट्रेचिंग. श्वास घे हळूहळू. साइड सेंटर साइड सेंटर अप सेंटर डाउन सेंटर. नेक रोटेशन. 1 2 3 change. 1 2 3. तर हा झाला आपला वॉर्मअप. शरीर संचलनासन असं सुद्धा याला म्हटलं जातं. तुम्ही आता शरीर संचलनानंतर आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्काराच्या 3 स्टेप्स मी इथे तुम्हाला दाखवते. 12 स्टेप्सचा आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण विकास करणारा एक छान योगाभ्यासाचा प्रकार आहे जो आवर्जून तुम्ही करा. जर तुम्हाला वेळ नसेल मिळत, कंटाळा वाटत असेल तर तुम्ही कमीत कमी 6 ते 12 सूर्यनमस्कार करा आणि त्यानंतर थोडासा प्राणायाम करा. हे सुद्धा तुमच्यासाठी खूप छान. तर हा रोजचा एक नियम म्हणून स्वतःसाठी ठरवून घ्या. आता आपण सुरुवात करूया सूर्यनमस्काराची. सूर्यनमस्कारासाठी ओपचू सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल. आपण दोन्ही पावलं एकमेकांना जोडून उभं राहायचंय. दोन्ही पावलं छान जोडली आहेत. हातांचा नमस्कार असे ड्रॉप नकोय. छान हातांचा नमस्कार. तुमचा अंगठा स्टर्नमच्या तिथे लागला पाहिजे, म्हणजे छातीच्या मध्यभागी अंगठा तुमचा लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुमच्या हाताचा नमस्कार असावा. ओके. चलो श्वास घेत दोन्ही हात वर. हस्तोत्तानासन. श्वास सोडत हळूहळू. आता हे वागताना बघा की आपण बटक्स पासून बटक जॉईंट पासून हळूच खाली आलोय. ओके. आता ज्यांचे हात खाली टेकत नाहीत अशांनी काय करायचंय, थोडीशी गुडघे बेंड करा आणि हात बरोबर पावलांच्या बाजूला फिक्स करा. आता श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे प्लॅंक पोझिशन ताठ तिरकी अवस्था. श्वास घेत अष्टांग नमस्कार. इथे श्वास घ्या सोडा. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. पाऊल बरोबर दोन्ही हातांच्या मधोमध आणण्याचा प्रयत्न. आता इथे बऱ्याचदा काय होतं की आपण थोडंसं मागच्या बाजूला घेतो आणि असं करतो. सो हे जे आहे तुमच्या अँकलवर स्ट्रेच देणार आहे, गुडघ्यावर ताण देणार आहे. तो शक्यतो प्रयत्न करा की अँकल अँड नी स्ट्रेट इन वन लाइन. ओके. आणि समोर पाहायचं आहे. त्यानंतर हळू श्वास घेत दुसरा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत हस्तोत्तानासन अँड देन प्रणामासन. ओम ह्राम मित्राय नमः. श्वास घेत हस्तोत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत ताठ तिरकी अवस्था. श्वास घेत अष्टांग नमस्कार. दोन्ही पावलं गुडघे दोन्ही हात छाती कपाळ जमिनीवर. श्वास घ्या सोडा. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत हस्तोत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. ओम ह्रीं रवै
श्वासाची गती आणि श्वास उश्वास कधी करायचं ते सुद्धा सांगितलं जाते. श्वास घेत हसतो ताणासन छान ताणायचंय. दोन्ही पावलांवर इक्वल बॅलन्स. गुडघ्यांच्या वाट्या छान खेचून घ्यायच्या. क्वाड्रासेप्स मसल खेचून घ्यायचे. छान ताणलेलं शरीर. श्वास सोडत कमरेतनं खाली वाका. कमरेतनं खाली वाका. डोकं नाही आधी खाली घ्यायचं आपल्याला. कमरेतनं खाली वाकायचंय. आता श्वास सोडत पाऊल मागे घ्या. हे पहा इथे सांगितल्याप्रमाणे अँकल आणि नी वन लाईन मध्ये ठेवायचं. ओके. हे असं जर पुढे जात असेल तर तुम्ही मागे जा. मागे जा जेणेकरून हे एका रेषेमध्ये राहील. समोर पाहायचंय. शक्य झालं तेवढं कमरेला दाबायचंय दुसऱ्या बाजूने. श्वास घेत दुसरा पाय मागे. ही पोझिशन बऱ्याचदा चुकते आपली. आपण इथे कंबर खाली किंवा वर घेतो. तर प्रयत्न काय करायचा, सरळ थांबण्याचा. मुलांची छोटी घसरगुंडी असते त्या स्थितीप्रमाणे नजर तुमची 1 ते 2 फीट समोर. हळूहळू श्वास सोडत गुडघे, छाती, कपाळ. इथे अष्टांग नमस्कार. शरीराचे 8 अंग जमिनीला लागलेले. श्वास घेत भुजंगासन. भुजंगासन मुलांना आवर्जून करायला सांगा. भुजंगासन. दोन्ही खांदे मागच्या बाजूला ढकलायचे. नजर समोर. श्वास सोडत अधोमुख श्वानासन. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत. इथे शक्य झालं तर तुम्ही कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. नाही झालं काहीच हरकत नाही. जितकं वाकता येईल तितकं खाली वाकायचंय. श्वास घेत हस्तोत्तानासन. श्वास सोडत प्रणामासन. ओम ह्रम भास्कराय नमः. हळूच सूर्यनमस्काराच्या स्टेप्स इथे शिकवल्यात. 12 स्टेप्सचा आपण इथे सूर्यनमस्कार केला. त्यानंतर आपण शवासन करायचंय. तर इथे आपण वेळेच्या अभावी शवासन नाही करत. शवासन सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने केलं जातं. त्यानंतर आता आपण करूया पद्मासनामध्ये बसून पर्वतासन. सूर्यनमस्कारामध्ये जे आपण हस्तोत्तानासनची सेकंड पोज केली होती ती हाईट वाढण्यासाठी खूप छान. पूर्ण शरीर छान वर खेचलं जातं. चला आता आपण पद्मासन करूया. पद्मासनामध्ये आपण करणार आहोत पर्वतासन. दोन्ही हात छान बाजूला घ्यायचे. दोन्ही हात बाजूला घेतल्यानंतर दोन्ही हात सरळ एका रेषेमध्ये. हातांना शोल्डर पासून खेचायचे छान तुमच्या बोटापर्यंत. हातांचे तळवे आकाशाकडे आणि दोन्ही हातांचा नमस्कार. प्रयत्न करायचे हात छान एकमेकांना जोडण्याचा आणि वर 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 खेचा स्वतःला. पर्वतासन. श्वास सोडत हळूच हात खाली. हे पर्वतासन मुलांना हे आवर्जून करायला लावा. कॉन्सन्ट्रेशन साठी छान. त्यानंतर एक करणार आहोत भद्रासन. भद्रासन जे आहे दोन्ही पावलं सरळ करायची. आता दोन्ही पावलं आपण ह्या आधी जी बटरफ्लाय पोज केली होती तीच आपण करणार आहोत ही भद्रासन. ओके. भद्रासनामध्ये दोन्ही पावलांना शक्य होईल तितकं जवळ आणायचे. दोन्ही गुडघ्यांना छान दाबायचे. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे. पाठ कंबर सरळ. भद्रासन. हळूहळू श्वास सोडत हात सोडून द्यायचा आहे. दोन्ही पावलं सरळ करायची. त्यानंतर करणार आहोत गोमुखासन. गोमुखासनासाठी एक पाऊल खालून दुसरं पाऊल त्यावर. इथे गुडघ्यावर गुडघा येणं अपेक्षित आहे. दोन्ही बोटं बघा पावलांची बाहेरच्या बाजूला आहेत. टाचांवर बसायचं नाही. टाचा बाहेर आहेत. गुडघ्यावर गुडघा येणं अपेक्षित. जो पाय वर आहे तो हात वर. खेचा छान हाताला वर. दुसरा हात मागून घ्या. दोन्ही हात एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न. नाही पकडता आले काहीच हरकत नाही. प्रॉप्सचा यूज करा. नॅपकिन घ्या. दंड कानाला लागलेला हात हा मागे मागे खेचणं अपेक्षित. ओके. पाठीचा कणा सरळ. नजर समोर. श्वासोश्वास चालू. हळू श्वास सोडत हात सोडून द्यायचा आहे. दुसऱ्या साईडने करायचंय. सेम हेच आसन गोमुखासन. गोमुखासनासाठी पाऊल फोल्ड केलंय. टाचेवर बसत नाहीयेत आपण. बऱ्याचदा काय होतं की नकळत आपण टाचेवर बसतो. तर इथे आपण गुडघ्यावर गुडघा येईपर्यंत पावलं छान जवळ घेतली आहेत. जो पाय वर आहे तो हात वर. खेचा छान. साईडने पूर्ण खेचा. हळूच श्वास घेत दुसरा हात मागून. दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडण्याचा प्रयत्न. नजर समोर. रिलॅक्स. हळू श्वास सोडत हात सोडून द्या. आसन सोडून द्या. त्यानंतर आपण करणार आहोत
पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन म्हणजे काय? पश्चिम म्हणजे काय? शरीराची मागची बाजू. तर इथे आपण मागची बाजू म्हणजे फक्त पाठीला पकडायचं नाहीये, पूर्ण शरीराची मागची बाजू. तर बसताना काय करायचंय? दोन्ही पावलं छान एकमेकांना जोडलेली, टाचा पुढे ढकलायच्या, पावलांची बोटं स्वतःकडे खेचायची आहेत. इथे आपण जे गुडघा आहे, गुडघ्याच्या खाली पॉप्लिटियस मसल असतो जो फोल्ड करण्यासाठी एकमेव मसल आपल्याला मदत करतो, तो इथे छान ताणायचा आहे. गुडघ्यांच्या पाट्या वर ओढायच्या, स्क्वीज युअर पटेला. ओके, देन इथे आपल्याला हॅमस्ट्रिंग मसल्स खेचायच्या. आता तुम्ही हात लावला तर तुमचा पाय पूर्ण असा तुम्हाला स्टिफ जाणवेल. तर हे स्टिफनेस गरजेचे आहे. बॅक ऑफ द नी, बॅक ऑफ द थाईज, फुल मसल्स तुमच्या जमिनीला लागलेल्या. हळू श्वास घे, दोन्ही हात वर. आता इथे पहा, हात वर घेतल्यानंतर श्वास सोडत हळूच कमरेतून खाली जा. श्वास सोडत हळूच खाली. जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जा. पण जाताना कसं समोर समोर पाहत जायचं, समोर पाहत जायचं. आता आपल्याला ह्यापेक्षा जास्त खाली जाता येत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा हळूच मान सोडून द्या आणि ह्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. शरीराचा पश्चिम भाग पूर्ण इथे आपण पश्चिम बाजू ऍक्टिव्हेट करतोय, शरीरातले पंचप्राण ऍक्टिव्हेट करतोय आपण. हळूहळू या स्थितीमध्ये थांबायचंय, श्वासोश्वास चालू ठेवायचाय. रिलॅक्स. हळू श्वास घेत, दोन्ही हात वर. श्वास सोडत हळूच दोन्ही हात खाली. तर आपल्या शरीरातले पंचप्राण पण ऍक्टिव्हेट होणं खूप गरजेचं आहे. व्यान हा असा आपल्या शरीरातला प्राणवायू आहे. व्यान हा वायू, त्याला प्राणवायू नाही म्हणता येणार. प्राणवायू हा आपल्या हृदयस्थानी असतो, तर व्यान हा आपला शरीरव्यापी असतो. तर त्याला ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं आहे. थोडक्यात इथे मी उदाहरण सांगेन की नदीचं पाणी जसं वाहतं असेल तसं ते स्वच्छ असतं, पण ते जर एका जागी थांबलं तर त्याच्यामध्ये हळूहळू जंतू तयार होतात, पाणी गढूळ व्हायला लागतं. त्याप्रमाणे आपलं शरीर आहे. शरीरातला प्रत्येक मसल तुमचा ताणला गेला पाहिजे, प्रत्येक हाड, प्रत्येक जॉईंट तुमचं इथे वापरात आणलं गेलं पाहिजे. त्याचा वापर तेवढा तुम्ही छान कराल तेवढं तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल, तेवढं तुमच्या शरीरातला व्यानवायू ऍक्टिव्हेट राहील आणि कुठेही तुम्हाला जॉईंट्सला पेन होणार नाही. ओके, चला पश्चिमोत्तानासन केल्यानंतर आता आपण करूया सुखासन. सुखासनामध्ये बसल्यानंतर आपण करणार आहोत, छान श्वास घ्या, सोडा. त्यानंतर आपण थोडा वेळ विश्रांती घेतोय. 2 वेळा दीर्घ श्वास घ्या, सोडा. स्वतःला एकदा पाहून घ्या. आपण हे शवासनामध्ये सुद्धा करू शकतो आणि त्यातल्या त्यात शवासन करून परत उठायचं, त्यापेक्षा आपण सिटिंग पोस्चर मध्ये पण रिलॅक्सेशन करू शकतो. कसं? तर दोन्ही पावलांमध्ये अंतर आहे, दोन्ही हात मागच्या बाजूला आहेत आणि मानाशी सोडून द्या. छान श्वास घ्या, सोडा. ह्या स्थितीमध्ये पण आपण रिलॅक्स होऊ शकतो. पण आपण इथे फेसबुक लाईव्ह असल्यामुळे माझा प्रयत्न हा असेल की मी तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं सांगू. ओके, चल आता दोन्ही पावलं छान जवळ घ्या. त्यानंतर आता आपण करणार आहोत टेबल पोज करणार आहोत. टेबल टॉप पोज मुलांचा आहे त्यामुळे मुलांचीच नावं इथे मी शक्यतो सांगून तुम्हाला करून दाखवेल. तर दोन्ही पावलं फोल्ड करायची, दोन्ही हात मागच्या बाजूला ठेवायचे. आता काय करणार आपण? हळूहळू श्वास घेत आपली कंबर वर उचलायची. इनहेल अप. शरीर इतकं वर असणार की शरीराचा पोटाचा भाग, मांड्या ह्या तुमच्या टेबल टॉप प्रमाणे तुम्हाला दिसले पाहिजे. ओके, श्वास सोडत हळूच खाली यायचं. तर यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये तुमच्या हातांच्या स्नायू त्याचबरोबर पोटांच्या स्नायूची आपण मांड्यांचे स्नायू यांचा छान वापर करतो. परत एकदा श्वास घेत इनहेल अप, उचला स्वतःला. पोटाचे स्नायू जेवढे तुम्हाला बळकट करता येतील, जितके छान तिथे पकडता येतील पकडा. श्वासोश्वास चालू ठेवा, हळूच श्वास सोडत खाली जा. ओके, रिलॅक्स व्हा, हळूच रिलॅक्स व्हा. त्यानंतर आता आपण करूया टेबल टॉप पोज. नंतर आपण करणार आहोत वज्रासन. वज्रासनासाठी काय करायचंय? पाय फोल्ड करायचा आहे, त्यानंतर दुसरा पाय फोल्ड करायचा आहे. तर ह्यामध्ये काय पाहायचंय आपल्याला की दोन्ही पावलांच्या मधोमध आपण बसतोय. दोन्ही टाचा बाहेरच्या बाजूला आहेत आणि आपण त्यावर बसतोय. ती गोष्ट थोडीशी लक्षात घ्या, टाचांवर बसू नका. त्यानंतर बऱ्याचदा इथे अँकलच्या इथे दुखतं, अशा वेळेला काय करायचं? नॅपकिनचा रोल करायचा. नॅपकिनचा रोल करा किंवा तुम्ही पिलो जरी घेऊन बसलात तरी चालेल. अँकलच्या तिथे तुम्ही ठेवा
आणि ह्या पद्धतीने बसा. जेवणानंतर करता येणारं एकमेव आसन वज्रासन. आवर्जून करावं, ज्याने तुमची छान डायजेशन होतं. त्याचबरोबर तुमचं डायजेशन छान झालं तर तुमचा वापर त्या एनर्जीचा प्रॉपर व्हायला लागतो. फूड तुमचं स्टोअर राहत नाही. आपण जे म्हणतो ना कॅलरीज, तो त्या वापर त्याचा जर केला तर कॅलरीज तुमच्या बर्न होतीलच ना. सो वज्रासन, दोन्ही हात छान असे ठेवायचे, वज्रासनाच्या स्थितीमध्ये बसायचे, दोन्ही पावलं फोल्ड केलेले. दीर्घ श्वास घ्या, सोडा. इंद्राचा अस्त्र वज्र आहे, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये एक वज्र नाडी आहे, त्याचा आपण इथे वापर करतो शरीरामध्ये. त्याप्रमाणे ताठरता, स्थिरता येते. वज्रासन. वज्रासनामध्ये आता आपण काय करणार आहोत? वज्रासनामध्ये आपण करूया मंडूकासन. मंडूकासन कशासाठी? अंगठा आतल्या बाजूला, त्यावरनं दोन्ही हातांच्या मुठी समोरासमोर, दोन्ही हात ओटीपोटाच्या तिथे, नाभि प्रदेशाच्या तिथे. ओके, नेवल के पास हम दोनों हाथ रखेंगे. धीरे धीरे सांस छोड़ते हुए, सामने देखते हुए धीरे से नीचे जाना है. शरीराचा मागचा भाग वर न उचलता आसनामध्ये स्थिर थांबा. श्वासोश्वास चालू ठेवा. रिलॅक्स, स्लोली इनहेल आउट. हे आसन डायबिटीज साठी खूप छान आहे. आता आपण लहान मुलांमध्ये बघतो डायबिटीजचा इश्यू आहे. सो पॅन्क्रियास जर प्रॉपर वर्क करायला लागेल तर डायबिटीज तुम्हाला होणार नाही. मुलांमध्ये पण आपण डायबिटीज बघतो, मोठ्यांमध्ये तर असतोच. तर त्यांनी आवर्जून हे मंडूकासन करावं, जिथे पॅन्क्रियास आणि लिव्हरवर छान काम केलं जातं. दोन्ही हातांच्या मुठी, अंगठा आतल्या बाजूला, दोन्ही हात. तुम्हाला हे नसेल जमत तर तुम्ही साधे हात पण असे नाभी प्रदेशावर ठेवू शकता. नेवलवर दोन्ही हात ठेवायचे. श्वास घे, स्वतःला छान वर उचलायचंय. श्वास सोडत समोर पाहत खाली या. स्लोली गो डाऊन. रिलॅक्स, स्लोली अप. व्हेरी गुड. सुरुवातीला ह्या आसनांचा 3-3 सेकंदांपासून तुम्ही 10 सेकंदांपर्यंत, परत त्यानंतर 3 मिनिटांपर्यंत सुद्धा याचा सराव छान करू शकता. ओके, चला आता हळूच आपण वज्रासनामध्ये बसलेलो आहोत. ते वज्रासनामध्ये आपण दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्या. आता जे मुलांचं पोश्चर मी इथे आवर्जून सांगेल, मुलांचं किंवा आपण सुद्धा स्त्रियांचं सुद्धा पोश्चर, ज्या घरातली कामं करतात किंवा ऑफिस वर्क करतात, त्यांचं नेहमी पोश्चर काय होतं? हे असं पोळ्या लाटताना म्हणा, कुठलंही काम करताना हे पूर्ण कोलॅप्स होतं. तर हे आपल्याला इथे पेक्टोरियस मेजर मायनर मसल्स आहेत, ते आपल्याला स्ट्रेच करायचे, चेस्ट प्रॉपर एक्सपांड करायची, तर ते तुमची लंग कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकतं. ओके, ऑक्सिजन शरीरातलं वाढू शकतं. तर कसं करणार? दोन्ही पावलांमध्ये वज्रासनातच बसले, दोन्ही पायांमध्ये छान अंतर घ्यायचंय. दोन्ही हात, एक हात स्कॅप्युला, तुमचा जो खांद्याचा इथे जो कॉर्नर आहे, कोपर आहे, जो इथे आपण म्हणतो, कोपर नाही म्हणत त्याला, ऍक्च्युअली स्कॅप्युला जे आपण म्हणतो, तो जो त्रिकोण भाग आहे असा वर आलेला, त्याच्यापर्यंत हात न्यायचा. स्कॅप्युलाला तुमचा हात टच करायचा आहे. दुसरा हात दोन्ही क्रॉस साइडने टच केलेत आणि या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ थांबायचंय. ओके, हात प्रॉपर छान मागच्या बाजूला इथे खेचायचे आणि ह्या स्थितीमध्ये थांबायचे. सेरेटस अँटेरियरला पण छान इथे स्ट्रेच बसतो. रिलॅक्स, हळू श्वास सोडत हात खाली. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथे सांगू इच्छिते की आपण ना वागताना नेहमी T7 पासून वागतो. तर आपल्याला वागताना नेहमी जे आपल्या कमरेचं बटक्स बोन जॉइंट आपण म्हणतो, तिथून आपल्याला वाकायचं असतं. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. वागताना नेहमी तुम्ही त्या पद्धतीनेच वाका. इथे जस्ट मी आता वाकून दाखवते, तर हे असं वाका, असं वाकू नका. हे स्ट्रेट करा, चेस्ट लिफ्ट करा, समोर पहा, खाली घ्यायचं. ओके, जे आपण मंडूकासनामध्ये तुम्हाला सांगायचं होतं ते ह्या पद्धतीने आपण वाकून खाली येऊ शकतो. वज्रासन सोडून द्या. आता वज्रासन सोडून द्या. वज्रासनानंतर आता आपण स्टँडिंग पोज मध्ये येऊया. स्टँडिंग पोज साठी आपण छान उभं राहायचं. उभं राहिल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत ताडासनापासून. तर ताडासन कसं करणार? ताडासनाचे विविध प्रकार आहेत. तर इथे आपण करणार आहोत स्ट्रेचिंग वाला, जे दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. तुम्ही पावलं जोडून सुद्धा करू शकता, पण इथे आपण अंतर घेऊन करतोय का? तर आपलं बॅलन्स स्थिर राहण्यासाठी. दोन्ही पावलांमध्ये छान थोडंसं अंतर घे. दोन्ही पावलांची बोटं छान स्प्रेड करा आणि त्यानंतर हळूहळू जमिनीवर टेकवा. आता बघा की पाऊल तुमचं जे आहे त्याच्यावर पूर्ण भार आहे.
शरीराचा पूर्ण भार नेहमी पाहायचा आपण चालताना. आज जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही तुमचं चप्पल शूज पहा कुठल्या बाजूने घासला जातोय, म्हणजे तुम्ही नकळत त्या बाजूवर जास्त ताण देता. तर सांगायचं थोडक्यात हे की जे अंगठ्याच्या खाली जे असतं कुर्चक क्षिप्र असे आपले 3 मर्मबिंदू असतात, 1 2 and 3. तर ह्या मर्मबिंदूवर तुमचं कायम इक्वल प्रेशर असलं पाहिजे. ओके, चल आपण ह्यावर छान बॅलन्स केलाय दोन्ही पावलांवर. दोन्ही पावलं छान वर खेचली आहेत. क्वाड्रासेप्स मसल, पटेला स्क्वीज केलाय, हॅमस्ट्रिंग मसल, शिवाय ग्लुटियस मसल स्क्वीज करायचे, ते मध्ये दाबायचे. पाठीचा कणा वर उचलायचा आहे. हळूहळू श्वास घे, दोन्ही फिंगर्स इंटरलॉक करा. श्वास घे, दोन्ही हात हळूच वर उचला, टाचा वर उचलत या आसनामध्ये स्थिर थांबायचंय. नजर समोर स्थिर ठेवायची. श्वासोश्वास चालू. हळू श्वास सोडत हात खाली. परत एकदा करायचं. परत एकदा दोन्ही पावलांमध्ये छान दाबायचे दोन्ही पावलं. शरीराचा दोन्ही साईडला इक्वल बॅलन्स ठेवायचा आहे. दोन्ही हातांमध्ये इंटरलॉक फिंगर्स. इनहेल अँड आउट. स्ट्रेच युअर होल बॉडी. होल्ड युअर पोस्चर. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीथिंग. 5 4 3 2 1. रिलॅक्स. स्लोली डाऊन. ओके, चल. त्यानंतर आता आपण करूया त्रिकोणासन. त्रिकोणासन कसं करणार? दोन्ही पावलं एकमेकांना जोडलेली आहेत. आता दोन्ही पावलं हे मुलांना करायला फार मजा येईल. दोन्ही पावलं छान जोडली आहेत. दोन्ही पावलं, त्यानंतर दोन्ही हात समोर असे घेतले आहेत. गुडघ्यात दोन्ही पावलं बेंड करायची आहेत. दोन्ही पावलं बेंड केल्यानंतर इनहेल अँड जंप. ओके, आता इथे जंप केल्यानंतर काय पाहायचंय की तुमची पावलं एका रेषेत पडली आहेत. त्यासाठी तुम्ही फ्लोर लाईनचा सुद्धा उपयोग करू शकता. दोन्ही पावलं सरळ एका रेषेत ठेवायची आहेत आपल्याला. एक पाऊल मागे पुढे नाही. एकदा ते चेक करून घ्या. छान जंप केली आहे. जंप करायला नाही जमत तुम्ही हळूहळू पावलांमध्ये अंतर घ्या. 2.5 ते 3 फीटचं. मोठ्यांसाठी आपण 4 फुटाचं अंतर घ्या म्हणतो, पण मुलांच्या उंचीप्रमाणे इथे आपण 2 ते 2.5 फुटाचं अंतर घ्या म्हणूया. आता इथे हळूहळू दोन्ही हात सरळ घ्यायचे. दोन्ही हात छान खेचून घ्या. पावलांना सेम परत जे सांगितलं त्या मसल छान खेचत घ्या. हळूहळू एक पाऊल डावं पाऊल वळवायचंय 90 डिग्री मध्ये. आता पाऊल वळल्यानंतर कंबर पण वळते, सो ती सेंटर मध्ये घ्या. नेवल पासून पूर्ण शरीर सेंटर मध्ये. दोन्ही हात छान ताणलेले. हळूहळू खाली जायचंय. श्वास सोडत दुसरा पाय पण नकळत आपला या बाजूला वळला जातो बॅलन्स साठी. सो दोन्ही पावलं आपण वळवली आहेत. हळूहळू श्वास सोडत खाली जायचंय. खाली जाताना अपेक्षित नाहीये की तुमचा हात अँकल पर्यंत जावा. तुम्ही बरोबर समोर पाहताय. हात छान तुमचा वरचा खेचलेला आहे. इथे बघा चेस्ट एक्सपांड करायची, कोलॅप्स करायचं नाहीये. एक्सपांड करायचे, खेचायचंय स्वतःला आणि समोर पाहायचंय. ओके, हळू श्वास घेत वर या. त्यानंतर दुसऱ्या बाजूने करूया. पाऊल वळून घ्या. दोन्ही हात छान ताणलेले. श्वास सोडत हळूहळू हात खाली, नजर समोर. रिलॅक्स. स्लोली हँड स्ट्रेच, हँड्स डाऊन. आता जवळ परत कसं यायचंय? परत जंप करत जवळ यायचंय. कसं येणार? दोन्ही पावलं छान समोर, दोन्ही हात जवळ अँड जंप. ओके, चल रिलॅक्स. ह्यानंतर आता आपण करूया त्रिकोणासनानंतर आपण करणार आहोत वृक्षासन. बॅलन्सिंग पोज वृक्षासन. हळूच आपण पाऊल घ्यायचंय. मांडीच्या तिथे दाबायचं. तर इथे टाच छान दाबून ह्या पद्धतीने ठेवायचे. बऱ्याचदा आपण असं ठेवतो मग ते पाऊल खाली खाली घसरतं. तर प्रॉपर लॉक करून घ्या. ओके, छान लॉक केलेलं हे पाऊल. हळूहळू दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर. जर बॅलन्स जात असेल तर हात छातीच्या तिथे. छान बॅलन्स जमताय. हळूच हात नमस्काराच्या स्थितीत वर, नजर समोर स्थिर. श्वासोश्वास चालू. रिलॅक्स. हळू श्वास सोडत हात खाली. दुसऱ्या साईडने करून घ्या. पाऊल फोल्ड. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. हळूच वर, नजर समोर. वृक्षासन. रिलॅक्स. हळू श्वास सोडत हात खाली, पाय सोडून द्या. वृक्षासन. वृक्षाची मुळं ज्याप्रमाणे जमिनीमध्ये खाली खाली खोल जातात आणि
झाड वर वर वाढत जातं. कितीही वारं, कितीही वादळ, कितीही पावसाळा काही आलं तरी झाडाचं काय असतं, फर्मनेस असतं आणि वर वर वाढत जातं. त्याप्रमाणे आपण सुद्धा इथे फर्म होतो, आपली सुद्धा स्थिरता मनाची इथे छान वाढते. तर आपण प्रयत्न तोच करतोय की मनाची स्थिरता वाढवण्याचा आणि स्वतःला एक स्टेबल, कुठलीही परिस्थिती अवघड किती संकट आली तरी सुद्धा एक स्थिरता, फर्मनेस, तटस्थ भावना स्वतःमध्ये निर्माण करण्याचा आपण इथे प्रयत्न करतोय. उंची वाढवण्यासाठी ही स्टँडिंग पोज मधली आसनं खूप उपयोगाची आहेत. ओके, चला आता आपण प्राणायाम करूया. प्राणायामासाठी तुम्ही सुखासनात बसा किंवा अर्ध पद्मासन, पद्मासनामध्ये बसा. सिटिंग क्रॉस लेग पोझिशन, back absolutely straight, rotate your shoulder then down, trapezius down, tuck your scapula, apply ध्यान मुद्रा. हळूच आसनामध्ये आपण बसल्यानंतर हळूहळू छाती पोट वर उचलत स्थिर बसायचंय. चल आता आपण करूया दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसनाचा सराव करताना मुलांसाठी हे थोडं अवघड जातं की दीर्घ श्वसन काय, कसं करणार. तर इथे तुम्ही काय करू शकता, एक हात छातीवर ठेवू शकता, एक हात पोटावर ठेवू शकता. आता श्वास घेताना हळूहळू छाती पोट फुगवत श्वास घ्यायचा आहे, हळूहळू श्वास सोडताना पोट छान आत घ्यायचंय. सुरुवात करूया 3 आवर्तन. डीपली इनहेल, एक्झेल, inhale, expand your chest, abdomen out, exhale, abdomen in, pura, reach up, हळूच हात खाली घ्या. श्वास, दीर्घ श्वसनाचा हा एक सरावाचा प्रकार. मुलं जी खूप हायपर ऍक्टिव्ह असतात अशा मुलांना प्राणायामाची खूप जास्त गरज असते. मी लहान मुलांना मेडिटेशन सांगणार नाही, ऍक्च्युली मेडिटेशन सुद्धा खूप छान प्रकारचे आहेत मुलांसाठी. चॉकलेट मेडिटेशन आहे, त्यानंतर पेबल मेडिटेशन आहे, खूप छान वेगळे वेगळे प्रकार आहेत मुलांच्या मेडिटेशनसाठी. फ्लावर मेडिटेशन पण आहे. तर आता हे आपल्याला इथे थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे सांगता येणार नाही, म्हणून मी शक्यतो तुम्हाला बसून जेवढे प्रकार सांगता येतात तेवढे सांगते. तर हे प्रकार तर आहेतच. मुलांच्या आवडीचं चॉकलेट, मुलांच्या आवडीची फुलं, मुलांच्या आवडीचे विविध प्रकार, त्याला आपण पकडून कशा पद्धतीने मेडिटेशन घेऊ शकतो हे एक आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन की जे आपण हल्ली म्हणतो की ऑनलाईन जे आपण कंटिन्यू मुलांना, आता घरातच मुलं बसून आहेत, कोविडची 3री लाट येणार, मुलांसाठी हानिकारक, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जात आहेत त्याचा कुठेतरी मुलांवर परिणाम होतो. तर तो टाळण्यासाठी आपण प्राणायामाचा सराव करूया, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि मनाची चंचलता सुद्धा कुठेतरी कमी व्हायला मदत होईल. तर आपण चॉकलेट मेडिटेशन, चॉकलेट मेडिटेशन, नॉट चॉकलेट आसना, चॉकलेट मेडिटेशन. ओके, फ्लावर मेडिटेशन पण मी म्हटलंय तसं. चला आता आपण काय करूया, दीर्घ श्वसनाचा एक प्रकार शिकला, अजून एक त्यात प्रकार करूया की कशा पद्धतीने मुलांना त्यांचं श्वासावर कशा पद्धतीने काम करता येईल. थोडक्यात मी इथे सांगेन, आपण हे बघा, हॉपर शेपर्स नावाचा एक बॉल असतो जो असा क्लोज होतो आणि ओपन होतो. तर आपल्याला इथे तो बॉल अवेलेबल नसेल तर फिंगर्सचा वापर करून आपण कशा पद्धतीने श्वसन करू शकतो. थोडेसे आजूबाजूचे आवाज येतात पण त्याला नाईलाज आहे, पण आपण कॉन्सन्ट्रेट करूया आपल्या ह्याच्यावर. ओके, चला. तर दोन्ही हातांच्या फिंगर टिप्स छान एकमेकांना लावायच्या, क्लोज आहेत आपल्या हात. आता जसं आपण इनहेल करणार तसं आपण ह्याला ओपन करायचं. एक्झेल, स्लोली को, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. ओके, जी छोटी छोटी मुलं आहेत ना, अगदी 12 वर्षाच्या खाली, 10 वर्ष, 4-5 वर्षाची मुलं सुद्धा, ज्यांना आपल्याला ह्या गोष्टी शिकवायच्या असतात पण शिकवण्यासाठी काही सापडत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंचा वापर करून सुद्धा छान पद्धतीने प्राणायाम शिकवू शकता. हा एक प्राणायाम
प्राणायाम झाला. त्याच्यानंतर एक आहे बेली ब्रिदिंग. आता बेली ब्रिदिंग कशासाठी वापरायची? आता बेली म्हणजे सगळ्यांना लक्षात आलंच असेल. छान पाठीवर झोपायचं, पोटावर एखादं लाईट बुक ठेवायचं किंवा आपली पेपर बोट, तुम्ही पेपरशिप बोट जरी ठेवली ती सुद्धा चालेल, जी मुलांनी केलेली असते. त्याच्यानंतर एखादं सॉफ्ट टॉय जे मुलांना फार फेवरेट आहे असं, ते पोटावर ठेवायचं. झोपून करतोय आपण हा प्राणायाम. मी आता इथे जस्ट ओरली सांगते. मग तो काय करायचा आहे? बऱ्याचदा बघा मुलांना उठल्यानंतर सुद्धा आळस वाटतो, म्हणजे झोप माझी पूर्ण झाली नाही, अजूनही कंटाळा आलाय. अशा वेळेला मुलांना जर ऍक्टिव्हेट करायचं असेल, त्यांना त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीचं ब्रीदिंग रोज करायला लावू शकतो. पाठीवर झोपलं, पोटावरती आपलं सॉफ्ट टॉय ठेवलेलं आहे, एखादं लाईट बुक ठेवलंय, हळू श्वास घेत त्यांना म्हणायचं बघ ते कसं फुगतंय, बघ कसं ते वर येतंय. हळू श्वास सोडत ते आत जात, श्वास घेत ते फुगतं, हळूच आत जात. ह्यामध्ये त्यांना तेवढा स्टॅमिना इन्क्रीज होतो. का तर आपल्या पोटावर जे ठेवलेलं सॉफ्ट टॉय आहे किंवा बोट आहे, बुक आहे, ते आपल्याला वर उचलायचं असतं. तर मुलं ते आवर्जून करतात. तो हा एक ब्रीदिंगचा प्रकार आहे. त्याच्यानंतर मी सांगेन की आपण हमिंग बी साऊंड म्हणतो, भ्रामरी प्राणायाम म्हणतो. भ्रामरी प्राणायाम पण खूप छान आहे, तो मी सांगेन. त्याच्या आधी एक सांगेन मंत्रा ब्रीदिंग. मंत्रा ब्रीदिंग काय आहे? तर छान डीप इनहेल करायचं, ब्रीदिंग करायचं आणि स्वतःला म्हणायचं ब्रीदिंग, feel calm and quiet. Breathe out, feel relaxed. तुम्ही हे श्वास घेताना वेगवेगळे अफर्मेशन्स वापरू शकता. जसं तुम्ही श्वास घेत म्हणालात की मी स्ट्रॉंग आहे, मी कोणाला घाबरत नाही. श्वास सोडत मी शूरवीर आहे. हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मंत्रा ब्रीदिंग सुद्धा करू शकता. ओके. त्याच्यानंतर आता आपण म्हटलंय की शीतली प्राणायाम. म्हणजे बघा 12 वर्षाच्या खालील मुलांना आता हे प्राणायामाचे प्रकार, आपण जर म्हटलं की उज्जाई प्राणायाम कर, त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की अनुलोम विलोम कर, सूर्यभेदन कर, तर हे थोडंसं अवघड वाटतं मुलांना. तर हे प्राणायाम करण्याच्या आधी बेसिक प्राणायाम काय की तुम्ही किती छान इनहेल करता, किती छान एक्सहेल करता, हे महत्वाचं आहे. तर याच्यासाठी मी इथे जस्ट मी उदाहरण देऊ इच्छिते की आपण पाहिलं असेल कासव. कासवाचं आयुष्य 350 ते 300 वर्षाचं साधारण असतं. म्हणजे तो तेवढे वर्ष जिवंत राहतो, अगदी व्यवस्थित राहतो. आणि त्याच कंपॅरिझन मध्ये आपण जर कुत्रा पाहिला तर कुत्र्याचं आयुष्य 10 ते 12 वर्षच असतं. तर हे असं का बरं? तर कुत्र्याचं ब्रीदिंग बघा, तो कंटिन्यू अशा पद्धतीने करतो, फास्ट ब्रीदिंग करत असतो तो. आणि कासव एकच ब्रीदिंग, एकच श्वास 3 मिनिटापर्यंत घेतो आणि सोडतो. तर थोडक्यात सांगायचं काय, तुम्हाला तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली ही प्राणायामातूनच सापडते. तर त्याला छान तुम्ही वापरा. जेवढं दीर्घ श्वसन कराल तितकं तुमच्यासाठी त्याचे फायदे खूप छान मिळतील. तर ह्या दीर्घ श्वसनाचा वापर नक्कीच सगळ्यांनी करावा. आणि मी इथे सांगू इच्छिते की 1 मिनिटामध्ये आपण साधारण किती ब्रीद इन ब्रीद आउट करतो हे पण एखाद दिवशी काउंट करा. नक्कीच काउंट करा. आणि संदीप सरांना ते आवर्जून सांगा. तुम्हाला त्याचं एक आयडियल कॅल्क्युलेशन पण सांगितलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल ते सुद्धा सांगितलं जाईल. श्वासाची गती 1 मिनिटामध्ये साधारण तुम्ही, गती म्हणण्यापेक्षा काउंट म्हणूया आपण, किती तुम्ही श्वास घेता आणि सोडता सहजरित्या. इंटेन्शनली नका करू. स्टॉपर वॉच लावायची, पाहायचं की आपण नॉर्मल श्वास कधी घेतो, कधी सोडतो, किती वेळ करतो ते पाहायचं. त्याचबरोबर अजून एक इथे जस्ट मुलांना गमतीचा भाग सांगते की जेव्हा तुम्हाला भूक लागते ना, तेव्हा तुमची राईट साईडची नॉस्ट्रिल ओपन असते, उजवी नाकपुडी ओपन असते. तर याचं कारण काय आहे हे जर नक्कीच तुम्ही जाणून घ्या. का तर तुम्हाला भूक लागलेली असते, तर उजवी नाडी ही सूर्य नाडी आहे. तर त्याच्याने आपल्या शरीरामध्ये हीट क्रिएट होते. आपण म्हणतो जठराग्नी प्रदीप्त झालाय, भूक लागली आहे. तर ते जे भूक लागण्याचं जे कारण आहे त्याच्यामुळे आपली उजवी नाकपुडी ओपन होते. कधी पण तुम्ही बघा, जेव्हा तुम्हाला भूक लागली असं चेक करायचं, माझी कुठली नॉस्ट्रिल ओपन आहे, तर राईट नॉस्ट्रिल ओपन आहे. आणि दिवसामध्ये दोन्ही नाकपुड्या ओपन असतात का, तर नाही. कालांतराने म्हणजे साधारण 1-1-1.5 तासाने नाकपुडी बदलत असते. उजवी आणि डावी नाकपुडी, दोन्ही नाकपुड्यांनी आपण श्वसन फार क्वचित घेतो. तर प्राणायामाच्या वेळेला लक्ष द्यायचं की दोन्ही नाकपुड्यांचं श्वसन कशा पद्धतीने चालू आहे. ओके. चला आता आपण सेशन तर थोडंसं शेवटच्या ह्याच्यावर आलोय. तर भ्रामरी प्राणायाम करूया.
भ्रामरी प्राणायामासाठी दोन्ही हातांची इथे जस्ट नाडी शोधन प्राणायाम पण मी शिकवून देते. दोन्ही नॉस्ट्रिलचा वापर करून, म्हणजे जर नाकपुडे ओपन आहेत नाही ते बघण्यासाठी किंवा त्यांचा दोन्हींचा उपयोग करण्यासाठी. तर इथे मी सांगू इच्छिते नाडी शोधन प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम असं सुद्धा म्हटलं जातं. त्यालाच अनुलोम विलोम प्राणायाम असं सुद्धा म्हटलं जातं, पण शास्त्रामध्ये कुठे अनुलोम विलोम सापडत नाही उल्लेख, नाडी शोधन सापडतं. तर आपण करूया आता नाडी शोधन प्राणायाम. एका हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. इथे उजवी नाकपुडी बंद आहे, डावी नाकपुडी ओपन आहे. तुम्ही इंडेक्स फिंगर आणि थंब पण यूज करू शकता. तर नाकपुडीवर इतकं बोट दाबायचं नाही की पूर्ण नाक वाकडेल, अलगद ठेवायचंय. मान सरळ आहे का पाहून घ्यायचं, चेहऱ्यावरचं पूर्ण ताण कमी करायचा. हळूच उजवं नाक बंद, डावी नाकपुडी ओपन, डावीने पूरक 1 2, उजवीने रेचक 2 3 4, तिथूनच पूरक 1 2, डावीने रेचक 2 3 4. हे करत राहायचंय. अनुलोम विलोम प्राणायामाची 27 आवर्तनं करायची आहे. जेवणामध्ये साधारण 2.5 ते 3 तासाचं अंतर असावं. तर ह्या प्राणायामाचा उपयोग काय की तुमचे दोन्ही ब्रेन यावेळेला ऍक्टिव्हेट राहतात. हा असा एकमेव प्राणायाम आहे ज्यामध्ये तुमचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट राहतात. ओके, तो जब भी हम ये लेफ्ट साइड से सांस लेते हैं तो हमारा राइट ब्रेन एक्टिवेट रहता है, और जब हम राइट से लेते हैं तब हमारा लेफ्ट ब्रेन एक्टिवेट रहता है. तो ये दोनों ब्रेन एक साथ काम करने के लिए हमें ये प्राणायाम की हर रोज सराव करना बहुत जरूरी है. ओके, तो ये हो गया नाड़ी शोधन प्राणायाम. उसके बाद अब हम करेंगे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी हमिंग बी साउंड. तो शुरुआत करते हैं. यहाँ पे देखिए हम नॉर्मल ब्रीथ भी कर सकते हैं. दूसरा हम यहाँ पे कानों में इंडेक्स फिंगर डाल के भी अच्छे से हमिंग भी साउंड कर सकते हैं, मतलब हम हमारी ही आवाज सुन रहे हैं. तो शुरुआत करते हैं. लास्ट के 2 राउंड. फिर एक बार गहरी लंबी सांस लेते हुए. अब हम ओंकार करेंगे. ओंकार के लिए हम फिर एक बार खुद को ऑर्डर देते हुए पोस्चर अवेयरनेस के साथ हम ये करेंगे. बैक एब्सोल्युटली स्ट्रेट, रोटेट योर शोल्डर देन डाउन, trapezius down, tuck your shoulder, applying ध्यान मुद्रा. Back neck absolutely straight, chin parallel to the floor line. Gently close your eyes. Facial muscles completely relax and passive. शुरुआत करते हैं. गहरी लंबी सांस लेते हुए ओंकार. छान ओंकार म्हणायचा आहे. कुछ देर ऐसे ही रुकना है. हमने जो अभी ओंकार कहा है उसकी अनुभूती लेनी है. ओंकार म्हणताना सुद्धा जेवढा मोकळ्या आवाजात म्हणता येईल तेवढा मोकळा म्हणायचा आहे. मंत्रोच्चार थेरपी सुद्धा आहे ज्याच्यामध्ये आपण असं सांगेल की ओंकाराचा 432 हर्ट्झचा जो साऊंड असतो तो नेचरमध्ये आपल्या पूर्ण असतो. तर हा आवर्जून तुम्ही जेवढ्या मोकळ्या आवाजात म्हणाल त्याचा तुम्हाला तितका छान फायदा मिळेल. ओंकारानंतर आता आपण प्रार्थना म्हणूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्.
शुभम भवतु. दोन्ही हात छान एकमेकांवर घर्षण करा. दोन्ही हात हळूच डोळ्यांवरनं, चेहऱ्यावरनं, पूर्ण शरीरावरनं हात फिरवत खाली आणा. हळूच आपल्या शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी, आता जे आपण आपल्या आजूबाजूला ओरा क्रिएट केलाय तो आपण चार्ज करून स्वतःला सप्लाय केलाय. शुभम भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. सभी का कल्याण हो. हॅव अ गुड डे. टेक केअर. स्टे होम. स्टे हेल्दी. एक शेवटचा आपण शरणागत मुद्रा करणार आहोत. आसन सोडून द्यायचं आहे. आसन सोडून दिल्यानंतर दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत वर, दोन्ही हात कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. समर्पण. आपण जो योगाभ्यास केलाय तो ईश्वर चरणी अर्पण करत आहोत. दिवसाभरामध्ये केलेलं प्रत्येक कार्य निरपेक्ष भावनेने ईश्वर चरणी अर्पण. समर्पण. रिलॅक्स. हळू श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत दोन्ही हात खाली. थँक्यू सो मच. अगेन सगळ्यांना इंटरनॅशनल योगा डेच्या, आता योगा डे तर काल झालाय, आपण इथे म्हणूया की इंटरनॅशनल योगा वीकच्या सगळ्यांना शुभेच्छा. असाच योगा अभ्यास करत राहा आणि सरावाने तुम्हाला याची छान, सराव जेवढा कराल तेवढा तुम्हाला स्वानुभूती खूप छान पद्धतीने मिळेल. इथं मी थोडक्यात सांगेन की मुलांना योगाभ्यास केल्याने काय काय फायदे होतील. मुलांना त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी फायदा होईल. त्याच्यानंतर त्यांचं वजन कंट्रोलमध्ये राहील. आता मुलांचं वजन वाढायचं म्हणजे कारण हेच की सध्या स्क्रीनिंग टाइम, ऑनलाईन जे आपण सध्या नुसतं बसतोय, मुलं फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाहीत, त्यामुळे काही काही मुलांचं वजनही वाढतं. सो थोडासा योगाभ्यास करू शकता तुम्ही, जेणेकरून मुलांचं वजन वाढणार नाही. मोठ्यांनी सुद्धा आवर्जून करा. त्यानंतर आनंदी राहायला मदत होते. कायम आपल्याला इथे हॅपी फील, इन्थुझियास्टिक वाटण्यासाठी सुद्धा आपले हार्मोन्स मदत करतात, सिक्रीट होतात. हॅपी हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये असतात, ते सिक्रीट होतात. त्यामुळे आपण कायम आनंदी राहायला सुद्धा मदत होते. एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं, आत्मविश्वास वाढतो. त्याच्यानंतर अभ्यासाची भीती राहत नाही. स्टेज फिअर आपण जे म्हणतो ते सुद्धा कमी होतं. आणि सर्वांगीण शरीराचा, मनाचा इथे छान फायदा आपण करून घ्यायचा आहे, विकास करून घ्यायचा आहे. ही आपली परंपरा आहे जी आपण नक्कीच मुलांना वारसा हक्क म्हणून द्यायला हवी. सो धन्यवाद. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला काहीही शंका असतील तर माझा नंबर संदीप सरांकडनं घ्या, आवर्जून विचारा. खूप साऱ्या थेरपीज आहेत. सप्तचक्र ध्यान आहे, रंग थेरपी आहे, मंत्रोच्चार थेरपी आहे. त्याच्यानंतर मुद्रांमधनं पण आपण कशा पद्धतीने हे करू शकतो, म्हणजे वजन कमी करू शकतो किंवा वाताचे त्रास कमी करू शकतो. आपले जे त्रिदोष आहेत त्यांच्यावर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. मुद्रा थेरपी पण आहे. असे खूप योगाभ्यासातले वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातल्या त्यात मेडिकल योगा पण आहे, जो आपण इथे पोश्चर करेक्ट करण्यासाठी वापरतो. सो असे विविध प्रकार आहेत योगा अभ्यासातले, जे मी तुम्हाला सांगण्यासाठी कायम उत्सुक असेल. तुम्ही फक्त कळवा. तुमच्या सेवेत आम्ही नेहमीच हजर राहू. सो थँक्यू सो मच. भेटूया परत असेच. संदीप सरांचे सुद्धा खूप खूप आभार. सो थँक्यू. तुमच्या इथे मी प्रतिक्रिया बघून खूप छान वाटतंय मला. सो थँक्यू सो मच. आणि परत एकदा इंटरनॅशनल योगा डेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.